नमस्कार मित्रांनो, योगेश टेक एफएक्स कम्युनिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट मनीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ना, पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आणि जसं नेहमी प्रत्येक व्हिडिओवरती तुमचं प्रेम असतं, कॉमेंट्स, लाईक वगैरे, ते पण तुम्ही नेहमीसारखं भरभरून द्या. मराठी कम्युनिटी छोटी नाही आहे, खूप मोठी आहे. तुम्ही जर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर केला, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, तुमच्या ट्रेडर कम्युनिटीमध्ये, तर पहिली गोष्ट, या लर्निंगचा सर्वांना फायदा होईल. आणि अनादर म्हणजे जिथे लोक लॉसेस करत आहे किंवा स्कॅममध्ये, फ्रॉडमध्ये फसत आहे, अशा लोकांना खूप फायदा होईल. एक जेन्युइन चांगलं कंटेंट भेटल, एक चांगला रोडमॅप भेटल आणि 2026 त्यांची पण चांगली होईल. त्यामुळे कॉमेंट करणं आणि व्हिडिओला शेअर करणं बिलकुल पण विसरू नका. लिक्विडिटी पार्टमध्ये आपण बाय साईड लिक्विडिटी काय आहे हे समजून घेतलं, पण 90% लोकांना हे समजत नाही की बाय साईड लिक्विडिटी सोबत स्मार्ट मनी कशा पद्धतीने डिलिव्हरीची डील करते. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली समजून घेऊ स्मार्ट मनी ट्रेडर बाय साईड लिक्विडिटी सोबत स्ट्रक्चरचा वापर करून कशा पद्धतीने डिलिव्हरीला पुढे एक्सपांड करतात. कोणतीही लिक्विडिटी मार्क केली, त्या लिक्विडिटीवरती प्राइस आली आणि प्राइस तिथून थोडीशी रिव्हर्स झाली म्हणजे लिक्विडिटी स्वीप नसते. प्राइस जेव्हा एखाद्या लिक्विडिटीच्या नियर जाते तर मार्केट मेकर सर्वात पहिल्यांदा काय करतात, स्टॉप हंट करतात. आफ्टर स्टॉप हंट मार्केट मेकर त्यांच्या ऑर्डर फिल करतात आणि ऑर्डर फिल झाल्यानंतर स्मार्ट मनी तो जो काही फ्लो आहे त्या फ्लोला एका स्ट्रक्चरमध्ये शिफ्ट करते. आणि जर तुम्हाला त्या लिक्विडिटीच्या नियर एक्झॅक्ट टाइम फ्रेम की समजल्या, की सोबत तुम्हाला स्ट्रक्चरची मॅपिंग समजली, तर ॲब्सोल्युटली मित्रांनो तुम्ही मोठमोठाले रिवॉर्ड्स पकडू शकतात. हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे क्रॅक करू लिक्विडिटी अल्गोरिदम, जिथे डिलिव्हरी मोड काय आहे, टाइम फ्रेम की काय आहे, या सगळ्या काही गोष्टी आपण रीड करू. स्मार्ट मनी रँडमली ट्रेड करत नाही. आणि जर तुम्हाला स्मार्ट मनी सोबत ट्रेड करायचे असेल तर नेहमी तुम्हाला स्ट्रक्चर पाहावं लागेल. हायर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर, हायर टाइम फ्रेमची लिक्विडिटी आणि लोअर टाइम फ्रेममध्ये डिलिव्हरीचं एक्सपान्शन कशा पद्धतीने पकडायचं आहे, सोबत इंडिकेटरचा वापर कसा करायचा आहे, या सगळ्या काही गोष्टी आपण डिस्कस करूया. फ्रेंड्स, मला तुमच्याकडून एक फेवर हवा आहे, तो असा आहे. लास्ट व्हिडिओ बाय साईड लिक्विडिटी बद्दल तुम्ही पाहिला असेल, ठीक आहे. फर्स्ट व्हिडिओ आपण डिजिटल बोर्डवरती शिकवला होता आणि हा जो व्हिडिओ आहे आपण डायरेक्टली स्क्रीन रेकॉर्ड करत आहे. तर यामध्ये तुम्हाला शिकवण्याची कोणती पद्धत आवडत आहे किंवा कोणत्या पद्धतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजते ते नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा, की जेणेकरून पुढील जे काही व्हिडिओ असेल मी त्या फॉर्मॅटमध्ये बनवू शकतो. बाय साईड लिक्विडिटी डिलिव्हरी अल्गोरिदम. जेव्हा आपण एक डाऊन ट्रेंड पाहतो, त्या डाऊन ट्रेंडमध्ये आपण एक बाय साईड लिक्विडिटी मार्क करतो, म्हणजे जिथे सेलरने सेल केलेले, ओके. आणि त्या लिक्विडिटीच्या बेसवरती मार्केट मेकर नवीन ऑर्डर्स फिल करतात. आता नवीन ऑर्डर फिल करण्याचा जो अल्गोरिदम आहे तो कशा पद्धतीचा असतो हा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की बाय साईड लिक्विडिटी काय आहे एक्झॅक्टली. जेव्हा एखादा व्यक्ती या पद्धतीने सेल करतो, ठीक आहे, हा जो शॉर्ट पॉइंट आहे जिथे त्याने सेल केलं आणि सेल करून त्याने लोला ब्रेक केलं आणि लो ब्रेक करून मार्केटने एक ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं. सेलरने सेलच्या ऑर्डर ह्या पर्टिक्युलर पॉईंटवरती ओपन केल्या, त्यामुळे प्राइस प्रिव्हियस ओल्ड लोला ब्रेक करते आणि नवीन लोअर लो बनवते, ओके. लिक्विडिटीच्या अबो म्हणजे जो बाय साईडचा पॉईंट आहे, ज्याला आपण BSL म्हणतो, याच्या अबो मोठ्या प्रमाणामध्ये काय असतात, स्टॉप लॉसेस असतात. आणि या स्टॉप लॉसेस सोबत मार्केट मेकर काय करतात, नवीन ऑर्डर फिल करण्याचं काम करतात. म्हणजे ज्यांनी शॉर्ट केलंय ते शॉर्ट सेलर प्राइस अप येऊन त्यांना बनवते बायर आणि बायर बनवून त्यांच्या अगेन्स्ट नवीन पुन्हा सेलचे ऑर्डर फिल करून घेते. हे का घडतं, बिकॉज प्राइसला डाऊन जायचं आहे, प्राइसला इथूनच स्ट्रक्चरला डाऊन घेऊन जायचं आहे, पण तेवढी स्ट्रेंथ नाही आहे. स्ट्रेंथ का नाही आहे, कारण तेवढे मार्केटमध्ये सेलर नाही आहे. मग सेलर कसे तयार करायचे, तर ज्यांनी पहिल्यांदा ऑलरेडी मार्केटमध्ये सेल केलं आहे त्यांना एक्झिट करायचं आणि त्यांना एक्झिट करून त्यांना बायर बनवायचं आणि बायर बनवून त्यांच्या अगेन्स्ट नवीन सेलच्या ऑर्डर फिल करून घ्यायच्या. आणि ही पूर्ण मार्केटची एक सायकल आहे, ठीक आहे. ही सायकल ज्याला समजली की मार्केट डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी नेहमी एकच गोष्ट रिपीट करतं. रिपीट कोणती, जे काही ओल्ड सेलर आहे ना
त्या ओल्ड सेलरला काय करायचं, पहिल्यांदा ट्रेडमधून आउट करायचं, म्हणजे ओल्ड सेलरला ट्रेडमधून एक्झिट करायचं. त्यांचे स्टॉप लॉसेस काय करायचे, हंट करायचे. स्टॉप लॉसेस हंटवरती ओल्ड सेलर कोण बनतात, बायर बनतात. आणि ओल्ड सेलरला बायर बनून त्यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डरला फिल करून घ्यायचं. आणि ज्या नवीन ऑर्डर सेलच्या ज्या फिल होतात ह्याच मार्केटमध्ये एक मोठं एक्सपान्शन करतात. आणि ही सायकल जर तुम्हाला व्यवस्थित समजली, कशा पद्धतीने हे ट्रेड पकडायचे, कन्फर्मेशन घ्यायचं, रूल्स काय असतात, हे सगळं जर समजलं तर मी नक्की सांगतो डाऊन ट्रेंडमध्ये होणाऱ्या ज्या मोठमोठ्या मुवमेंट्स असतात ना, ह्या तुम्ही पकडू शकतात. कारण डाऊन ट्रेंडमध्ये जी शार्प मुवमेंट होते तिचं जे फ्यूल असतं, हे फ्यूल काय असतं, बाय साईड लिक्विडिटीचे स्टॉप हंट. आणि हे स्टॉप हंट जर तुम्हाला समजले तर डेफिनेटली एक डाऊनची जी मोठी मुवमेंट असते ना, एकदम या पद्धतीची, ह्या मुवमेंटचा तुम्ही टॉप पकडू शकताय आणि टॉपपासून तुम्ही बॉटमपर्यंत एक मोठा आर जनरेट करू शकताय, ट्रेडला होल्ड पण करू शकताय. कॉन्फिडन्स असा येईल जर तुम्हाला सायकल समजली तर. आणि सायकल खूप सिंपल आहे आणि ही सायकल आपल्याला व्यवस्थित या सेशनमध्ये समजून घ्यायची आहे. ठीक आहे, तर मित्रांनो पहिल्यांदा इथे एक गोष्ट तुम्ही समजून घ्या सर्वात फर्स्ट. ठीक आहे, की बाय साईड लिक्विडिटी डिलिव्हरी अल्गोरिदम जो असतो ना, हा कशा पद्धतीने चालतो, तर एक या टाईपमध्ये बाय साईड लिक्विडिटी डिलिव्हरी अल्गोरिदम तुम्हाला जर क्रॅक करायचं आहे तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. दोन टाईपमध्ये ह्या एंट्रीज पकडल्या जातात. एक म्हणजे हायर टाईम फ्रेमची लिक्विडिटी झोन, इथे पाहू शकता तुम्ही हायर टाईम फ्रेमची लिक्विडिटी झोन, आणि ते मार्क केल्यानंतर ती एंट्री म्हणजे तिथून ज्या ऑर्डर फिल होणारे नवीन त्या लोअर टाईम फ्रेमचा CISD बघून पकडल्या जातात, म्हणजे चेंज इन स्टेट डिलिव्हरी. ऑलरेडी चेंज इन स्टेट डिलिव्हरीवरती मी व्हिडिओज टाकलेला आहे आणि यामध्ये पण मी एक्सप्लेन करेल. सेकंड, बाय साईड लिक्विडिटी डिलिव्हरी अल्गोरिदम म्हणजे प्राइस या पद्धतीने ज्या काही ऑर्डर्स फिल करते, जिथे आपण बघितलं की मार्केट इथे ऑर्डरला स्टॉप आउट करून फिल करून ड्रॉप करतं आणि आपल्याला हे कन्फर्मेशन इथेच घ्यावं लागतं इथून एंट्री पकडण्यासाठी. ओके, मग बाय साईड लिक्विडिटी जी आहे तिच्यावरती कशा पद्धतीने प्राइस डिलिव्हरी कंप्लीट करते, मार्केट मेकर प्राइसच्या डिलिव्हरी कशा पद्धतीने इथून इथपर्यंत घेऊन येतात, इथं एक्झॅक्ट कन्फर्मेशनसाठी सर्वात पहिल्यांदा वापरला जातो हा पॉईंट, ज्याला म्हटलं जातं हायर टाईम फ्रेमची लिक्विडिटी झोन आणि लोअर टाईम फ्रेमचा चेंज इन स्टेट डिलिव्हरी. आणि याच्या व्यतिरिक्त सेकंड एक या पद्धतीने आपण एंट्री करू शकतो, बाय साईड लिक्विडिटी, आणि त्यावरती ज्या एंट्रीज केल्या जातात त्या कशा, लोअर टाईम फ्रेमचा व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल. हे काय आहे हे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. मे बी व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकलेला असेल, पण ICT मध्ये याचा उल्लेख आहे ऑलरेडी. रेड रिव्हर्सल, क्लासिक रिव्हर्सल लिक्विडिटीचे हे जर तुम्हाला माहीत असेल तर मे बी तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल्स काय आहे हे पण माहीत असेल. आणि नसेल माहीत तर आपण ऑलरेडी जो स्मार्ट मनीचा कोर्स पब्लिश केलेला आहे क्लास प्लसवरती, त्यामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी आपण मेन्शन करणार आहे. मित्रांनो, स्मार्ट मनीमुळे खूप मुलांचे फ्युचर बदलले, मुलांना परफेक्ट रोड मॅप मिळाला, मुलांना परफेक्ट स्ट्रक्चर मॅपिंग करता आले आणि सर्वात मेन गोष्ट मुलं स्वतःच्या पायावरती उभे राहिले. हे पहा, स्मार्ट मनी हे एक अशा पद्धतीचा सिलेबस आहे जो ऑनलाईन करणं शक्य नाही आहे. इवन यूट्यूबवरती शिकणंही तुम्हाला शक्य नाही आहे. त्याचं मेन रिझन काय आहे, तुमच्याकडे थेरॉटिकल नॉलेज येणार आहे, थेरॉटिकल नॉलेज आल्यानंतर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी चार्टवरती शोधणार आहे, पण एक्झॅक्टली जे थेरॉटिकल तुम्ही शिकले आहे आणि जे तुम्ही चार्टवरती मार्क करत आहे या दोघांचा ताळमेळ बसत आहे का, किंवा तुमची मार्किंग बरोबर आहे का, हे सांगण्यासाठी तुमच्याकडे एक मेंटर पण असला पाहिजे. आणि योगेश टेकच्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा तुम्ही ऑफलाईन क्लासेससाठी येतात, इथे तुम्हाला ते एक वातावरण भेटतं, ज्या वातावरणामध्ये खूप सारे मुलं असतात जे स्ट्रक्चर मॅपिंग करतात, एकमेकांसोबत डिस्कशन करतात, इवन डिजिटल बोर्डवरती तुमच्या समोर ह्या गोष्टी शिकवल्या जातात आणि जे काही क्वेश्चन्स असेल, तुमचे डाऊट्स असतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही समोरासमोर विचारतात. आजपर्यंत ज्यांनी स्मार्ट मनीवरती कोर्स बनवले त्यांनी बस बेसिकली ऑर्डर ब्लॉक असेल, लिक्विडिटी असेल, स्ट्रक्चर मॅपिंग असेल, बस एवढ्याच गोष्टी शिकवल्या. पण आपण सर्वात पहिल्यांदा क्लास प्लसवरती काय करत आहे, 100+ टॉपिक जे स्मार्ट मनी मध्ये आहे
त्यांच्यावरती व्हिडिओज बनवत आहे. आत्तापर्यंत आपण 20 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहे. डेलीचे आपण 3 ते 4 व्हिडिओ अपलोड करत आहे. जर तुम्हाला डीपमध्ये स्मार्ट मनी शिकायची असेल, प्रत्येक टॉपिकचा एक सेपरेट व्हिडिओ हवा आहे 40-40 मिनिटाचा, तर तुम्ही क्लास प्लसची मेंबरशिप परचेस करू शकतात. मेंबरशिप परचेस केल्यानंतर तुम्हाला टीम आमची पूर्णपणे गाईड करेल, तुमची प्रॅक्टिस पण घेतली जाईल. याच्या व्यतिरिक्त एक बेनिफिट, जेव्हा तुम्ही ऑफलाईन क्लासेससाठी येतात, तुमची जी काही फीज आहे, जी तुम्ही क्लास प्लसला पे केली आहे, ती तुमची मायनस केली जाते ऑफलाईन क्लासमधून. म्हणजे बेनिफिट प्लस बेनिफिट. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ऑलरेडी ड्रॉप केलेली आहे, जिथे जाऊन तुम्ही क्लास प्लसची मेंबरशिप परचेस करू शकतात. स्मार्ट मनीच्या नोट्स वगैरे सगळं काही तुम्हाला भेटतील आणि जेव्हा तुम्हाला पॉसिबल असेल तेव्हा तुम्ही ऑफलाईन क्लासेस पण जॉईन करू शकतात. चला आपला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. ही जी एंट्री पकडली जाते एका लिक्विडिटीच्या बेसवरती, ठीक आहे, व्यवस्थित आपण समजून घेऊ एकदा. एक्झॅक्ट मी तुम्हाला काय समजून सांगत आहे. सपोज एक डाऊन ट्रेंड भेटला आपल्याला या पद्धतीने आणि डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला एक एंट्री प्लॅन करायची आहे. आपण सर्वात पहिल्यांदा पाहतो एक स्ट्रक्चर. या पद्धतीने एक स्ट्रक्चर पाहायला भेटला आपल्याला, जिथे मार्केटने BSL क्रिएट केलेला आहे. फर्स्ट प्राइसने काय केलं, प्रिव्हियस लोला ब्रेक केलं आणि लोला ब्रेक करून मार्केटने इथे काय तयार केलं, एक ब्रेकअप स्ट्रक्चर फॉर्म केलं. ओके, आणि मार्केटकडे बाय साईड लिक्विडिटी कुठे आहे, तर बाय साईड लिक्विडिटी ह्या लेवलवरती आहे. सो व्यवस्थित पहा, हा आहे प्राइसचा लो ब्रेक पॉईंट, ज्याला म्हटलं जातं एक ब्रेकअप स्ट्रक्चर. आणि हा जो स्विंग हाय पॉईंट आहे याला म्हटलं जातं बाय साईड लिक्विडिटी. का BSL म्हटलं जातं हे लास्ट व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. शॉर्ट सेलरने लो ब्रेक केला, शॉर्ट सेलरच्या अबोव पडलेला आहे खूप सारे स्टॉप लॉसेस. आता हे जे शॉर्ट सेलरचे जे स्टॉप लॉसेस आहे यांच्यासोबत डील होते आणि यांच्यासोबत डील झाल्यानंतर नवीन ऑर्डर्स फिल केल्या जातात. खूप सिंपल आहे. ओके, तर एक्झॅक्ट इथून जी प्राइस ड्रॉप करते पुन्हा अप आल्यानंतर या पद्धतीने ही एंट्री पकडण्यासाठी हे 2 डिलिव्हरीचे अल्गोरिदम वापरले जातात. एक, तुम्ही हायर टाइम फ्रेमचे झोन मार्क करा लिक्विडिटीचे, म्हणजे स्ट्रक्चरचे मी पुढे समजून सांगेन, आणि त्याच्या की लेवलमध्ये लोअर टाइम फ्रेमचे चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहून डायरेक्टली प्राइसला शॉर्ट करा. याच्या व्यतिरिक्त जर हे नसेल तर याच्या व्यतिरिक्त सेकंड काय करू शकतो आपण, हायर टाइम फ्रेमचे की लेवल मार्क करा आणि व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल बघून डायरेक्टली प्राइसला शॉर्ट करा. हे पहा, चेंज इन स्टेट डिलिव्हरी कन्फर्मेशनसाठी वापरलं जातं, व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल कन्फर्मेशनसाठी वापरले जाते, म्हणजे एंट्री घेणे अगोदर. ही काय आहे साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर फ्रेंड्स, ही आहे एक लिक्विडिटी पॉईंट, ज्याला म्हटलं बाय साईड की लेवल. आणि इथून जी एंट्री प्लॅन केली जाते याच्यासाठी 2 गोष्टी वापरल्या जातात. नंबर 1 वरती चेंज इन स्टेट डिलिव्हरी वापरली जाते आणि नंबर 2 वरती एक व्हॉल्युमेट्रिक कॅन्डलचा वापर केला जातो. ठीक आहे, चला या गोष्टी इथपर्यंत क्लिअर आहे की आपल्याला एक्झॅक्टली एंट्री कशाच्या बेसवरती घ्यायची, ह्या 2 गोष्टींच्या बेसवरती आपल्याला एंट्री प्लॅन करायची. फ्रेंड्स, थोडंसं खाली आपण येऊया आणि इथे ह्या गोष्टींना थोडंसं रीड करूया. खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट सुद्धा आणि ही समजली पाहिजे सर्वांना. तर यामध्ये काय आहे पहा, लिक्विडिटी डिलिव्हरीचा जो अल्गोरिदम आहे ना, हा कसा चालतो, हायर टाइम फ्रेमला कंट्रोल करते लोअर टाइम फ्रेम. आणि लोअर टाइम व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. लिक्विडिटी डिलिव्हरी अल्गोरिदम कसा असतो मित्रांनो, हायर टाइम फ्रेमला कंट्रोल करते लोअर टाइम फ्रेम, म्हणजे छोटी टाइम फ्रेम, आणि लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर क्रिएट करतं हायर टाइम फ्रेमचं एक्सपान्शन. आता हे मे बी तुम्हाला समजलं नसेल, ठीक आहे, मी समजून सांगतो. हायर टाइम फ्रेमला कंट्रोल करते लोअर टाइम फ्रेम म्हणजे काय, या हायर टाइम फ्रेमच्या स्ट्रक्चरला मार्केटला पुढे ब्रेक करायचं आहे. जसं की एक एक्झाम्पल, 4 तासाचं ब्रेकअप स्ट्रक्चर आहे आणि प्राइसला डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचं आहे. आपल्याला इथपर्यंत पाहायला भेटलं की 4 तासामध्ये मार्केटने स्ट्रक्चरला काय केलेलं, ब्रेक केलेले. ओके, असं समजा की प्राइसला इथपर्यंत पोहोचायचं ह्या लेवलपर्यंत, हा एक TP पॉईंट, प्रॉफिट बुकिंग एरिया मार्केट मेकरचा. ठीक आहे, प्राइसला ह्या लेवलपर्यंत रीच व्हायचं आहे, पोचायचं आहे. पण आता एक्झॅक्ट ह्या लेवलला सेलर तेवढे स्ट्रॉंग नाही की प्राइसला खाली घेऊन येतील. मग प्राइस काय करते, अप जाते, लिक्विडिटी सोबत डील करते आणि डाऊन येते आणि फायनली त्या TP लेवलपर्यंत पोहोचते. पण हे कसं घडतं, 4 तासाचं एक स्ट्रक्चर आहे हे पहिलं, आणि याला कंट्रोल करते छोटी टाइम फ्रेम, म्हणजे छोट्या टाइम फ्रेममध्ये मुवमेंट होतात. मार्केट मेकर छोट्या टाइम फ्रेममध्ये डील करतात. व्यवस्थित समजून घ्या, हायर टाइम फ्रेमच्या डील्स होतात छोट्या टाइम फ्रेममध्ये
छोट्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसतं, छोट्या टाइम फ्रेममध्ये कन्फर्मेशन भेटतं. म्हणून आपण इथे का मेन्शन केलेलं आहे की हायर टाइम फ्रेमला कंट्रोल करत आहे एक लोअर टाइम फ्रेम. म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमच्या ऑर्डरचं कन्फर्मेशन आपल्याला नेहमी छोट्या टाइम फ्रेममध्ये पाहायला भेटतं. आणि छोट्या टाइम फ्रेममध्ये जे कन्फर्मेशन आपल्याला पाहायला भेटले, स्ट्रक्चर पाहायला भेटले, हे नेहमी मोठ्या टाइम फ्रेमचं फ्युचर डिसाईड करतं, म्हणजे पुढे एक्सपान्शन डिसाईड करतं. जसं 4 तासामध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर आहे, छोट्या टाइम फ्रेममध्ये प्राइस अप जाते. छोट्या टाइम फ्रेममध्ये आपण इथे काय करतो, कन्फर्मेशन घेतो, जे आपल्याला पुढे शिकायचं आहे. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत. छोट्या टाइम फ्रेममध्ये कन्फर्मेशन घेतो आणि या छोट्या टाइम फ्रेमच्या कन्फर्मेशन सोबत प्राइस काय करते, या पद्धतीने मुवमेंट करत येते आणि फायनली 4 तासाचा ब्रेकअप स्ट्रक्चर बनवून प्राइस या टीपी लेवलपर्यंत पोहोचते. मोठ्या टाइम फ्रेमला कंट्रोल केलं छोट्या टाइम फ्रेमने डील करण्यासाठी आणि डील झाल्यानंतर ती छोटी टाइम फ्रेम मोठ्या टाइम फ्रेमचं एक्सपान्शन डिसाईड करते, फ्युचर डिसाईड करते. आता ही गोष्ट अजून मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल 2 टाईपचे ट्रेडर असतात. काही लोक 5 मिनिटं ट्रेड करतात, काही लोक 15 मिनिटांमध्ये ट्रेड करतात. ओके, आपण दोन्ही साईडला बघूया. इकडे आहे एक 5 मिनिटवाला व्यक्ती आणि इकडे आहे 15 मिनिटवाला एक पर्सन. सपोज सकाळी 12 वाजता एका व्यक्तीने चार्ट ओपन केला आणि सेम या व्यक्तीने पण सकाळी 12 वाजता चार्ट ओपन केला. 12 ते 15 यांनी ठरवलेले 12 ते 15 या 15 मिनिटाच्या टाइम पिरियडमध्ये त्यांना एक मुवमेंट बघायची. तर 12 ते 15 मध्ये 5 मिनिटाचे किती कॅन्डल तयार होतील? 3 कॅन्डल तयार होतील. एक कॅन्डल या पद्धतीची असेल, दुसरी कॅन्डल या पद्धतीची असेल आणि तिसरी कॅन्डल या पद्धतीची असेल. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आणि टाइम पिरियड काय होता, 12 ते 12:15. या पूर्ण टाइममध्ये 5 मिनिटाचे 3 कॅन्डल तयार झाल्या. ओके, आणि एक्झॅक्ट इकडच्या चार्टवरती सुद्धा 12 ते 12:15 यामध्ये फक्त एकच कॅन्डल तयार झाली, कारण ती टाइम फ्रेम 15 मिनिटाची होती. तिथे एक कॅन्डल दिसली. ओके, आता आपल्याला 15 मिनिटाची कॅन्डल खूप मोठी दिसते, 5 मिनिटाच्या 3 कॅन्डल दिसत आहे. पण या 15 मिनिटाच्या एक कॅन्डलला क्लोज होण्यासाठी 15 मिनिट लागले, बरोबर. आणि इकडे 15 मिनिटामध्ये ती मुवमेंट पाहण्यासाठी आपल्याला 3 कॅन्डल्स पाहाव्या लागल्या 5-5 मिनिटाच्या. म्हणजे पहिली कॅन्डल जेव्हा ही ओपन होऊन 5 मिनिटाची क्लोज झाली तेव्हा ह्या कॅन्डलची मुवमेंटच चालू होती. सेकंड कॅन्डल ओपन होऊन क्लोज झाली, हिची मुवमेंटच चालू होती. थर्ड कॅन्डल ओपन होऊन क्लोज झाली तेव्हा फायनल जाऊन ही कॅन्डल क्लोज झाली. म्हणजे छोट्या टाइम फ्रेममध्ये समजतं आपल्याला सेलर आहे, पण मोठ्या टाइम फ्रेममध्ये वेट करावं लागतं आपल्याला खूप. त्यानंतर जाऊन आपल्याला समजतं. जेव्हा 15 मिनिट मार्केटने स्पेंड केले तेव्हा समजलं, हा 15 मिनिटामध्ये मार्केट बेरिश आहे, 15 मिनिटामध्ये सेलर ऍक्टिव्ह आहे. पण 5 मिनिटावाला व्यक्ती अगोदरच सांगू शकत होता की हा मार्केटमध्ये थोडेसे सेलर ऍक्टिव्ह आहे, हा चांगले सेलर ऍक्टिव्ह आहे आणि आता एक्स्ट्रीम लेवलला सेलर ऍक्टिव्ह आहे. म्हणजे हायर टाइम फ्रेमचं फ्युचर कोण ठरवतं? छोटी टाइम फ्रेम. पण ह्या कॅन्डलला क्लोज होण्यासाठी सगळ्या डील ज्या आहे त्या छोट्या टाइम फ्रेममध्ये चाललेल्या असतात. म्हणून आपण इथे एक गोष्ट मेन्शन केलेला आहे फ्रेंड्स, ती काय आहे की लिक्विडिटीचा डिलिव्हरी अल्गोरिदम जो आहे तो या पद्धतीने असतो. हायर टाइम फ्रेमला कंट्रोल करते छोटी टाइम फ्रेम ट्रेड पकडण्यासाठी आणि त्या छोट्या टाइम फ्रेमचं जे स्ट्रक्चर आहे ते बनवतं हायर टाइम फ्रेमचं एक्सपान्शन मूव. जसं इथे ही एक्सपान्शन मूव तयार झाली, पण ही कोणी डिसाईड केली? यांनी डिसाईड केली. आणि जेव्हा या 3 तयार झाल्या तेव्हा जाऊन ही एक कॅन्डल चांगली क्लोज झाली. ओके, आय होप ही गोष्ट क्लिअर असेल. त्यानंतर आपण पाहत आहे सर्वात मेन पॉईंट, इथे आपल्याला की लेवल समजून घ्यायचे आहे. मित्रांनो, डेली टाइम फ्रेमची जर बाय साइड लिक्विडिटी आहे, तिचं एक्सपान्शन कंट्रोल 1 तासांच्या टाइम फ्रेमच्या चेंज इन स्टेट डिलिव्हरीमध्ये पाहिलं जातं. समजून घ्या. डेली टाइम फ्रेमचा ट्रेंड असेल, डेली टाइम फ्रेमची बाय साइड लिक्विडिटी तुम्ही मार्क करताय, त्यावरती एंट्री पकडायची असेल तर 1 तासाचाच वापर करावा लागेल आपल्याला. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला मी इथे समजून सांगतो. हा एक ट्रेंड आहे, ओके, ज्यामध्ये मला दिसत आहे की मार्केटने प्रिव्हियस लोला ब्रेक करून एक बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलेला आहे आणि हा मार्केटचा लोअर हाय पॉईंट आहे, ज्याला म्हटलं तर बाय साइड लिक्विडिटी. या डेली टाइम फ्रेमच्या ट्रेंडला जर पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे आणि मार्केट जर बाय साइड लिक्विडिटीचा वापर करणार असेल, स्मार्ट मनी बाय साइड लिक्विडिटीच्या बेसवरती ऑर्डर फिल करणार असेल, तर इथून डायरेक्टली एंट्री पकडण्यासाठी आपल्याला सेलची एंट्री पकडण्यासाठी नेहमी 1 तासांचाच वापर करावा लागतो. डेली टाइम फ्रेमची बाय साइड लिक्विडिटी आहे
आणि याच्या बेसिसवरती जर मला एंट्री प्लॅन करायची आहे तर मला 1 तासांच्या टाइम फ्रेममध्ये इथे कन्फर्मेशन घ्यावं लागतं, तेव्हा जाऊन मी डाऊन साईडला होणारी मोठी मुवमेंट पकडू शकतो. आणि हीच गोष्ट मी इथे मेन्शन केलेली आहे. काय आहे तर सिंपल आहे, डेली टाइम फ्रेमच्या बाय साईड लिक्विडिटीला नेहमी 1 तासाच्या चेंज इन स्टेट डिलिव्हरीमध्ये पहा ट्रेड पकडण्यासाठी, किंवा 1 तासाची व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल पहा आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही सिंपल ट्रेड प्लॅन करा, जे आपण इन डिटेलमध्ये पुढे पाहूया. फक्त तुम्ही व्हिडिओ पाहताना ह्या नोट्स ड्रॉ करा, व्हिडिओला इन डिटेल पूर्णपणे बघा. जर व्हिडिओ पूर्ण पाहिली नाही, अर्धवट गोष्टी पाहताय तर स्मार्ट मनी सोडून द्या, तुम्ही प्राइस ॲक्शन ट्रेड करा. ठीक आहे. जर तुम्ही फ्रेंड्स 4 तासाच्या टाइम फ्रेममध्ये बाय साईड लिक्विडिटी मार्क करताय, म्हणजे 4 तासाचा ट्रेंड मार्क केलाय, त्या ट्रेंडमध्ये तुम्ही बाय साईड लिक्विडिटी बघितलेली आणि आता त्यावरती तुम्हाला ट्रेड पकडायचे असेल तर तुम्हाला कन्फर्मेशनसाठी नेहमी 15 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट ह्या टाइम फ्रेमची चेंज इन स्टेट डिलिव्हरी वापरावी लागेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही डायरेक्टली 15 मिनिटाची व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल सुद्धा वापरू शकतात. सेकंड, 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये फ्रेंड्स जर तुम्ही बाय साईड लिक्विडिटी मार्क करत असेल तर तुम्हाला 5 मिनिट 3 मिनिटामध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहावी लागेल त्या लिक्विडिटीवरती ट्रेड करण्यासाठी. 30 मिनिटामध्ये एखाद्या व्यक्तीने ट्रेंड मार्क केलेला आणि त्या ट्रेंडमध्ये त्याला बाय साईड लिक्विडिटी भेटलेली आहे. आता त्या बाय साईड लिक्विडिटीवरती त्याला ट्रेड करायचं आहे तर त्याने नेहमी 3 मिनिट 1 मिनिटाची चेंज इन स्टेट डिलिव्हरी बघून लिक्विडिटीचा अल्गोरिदम समजून घेतला पाहिजे आणि एंट्री प्लॅन केली पाहिजे. फ्रेंड्स 15 मिनिटामध्ये जर मी ट्रेंड पाहत आहे आणि बाय साईड लिक्विडिटी मार्क करत असेल तर मला एंट्री पकडायची आहे 1 मिनिटचा चेंज इन स्टेट डिलिव्हरी बघून. जेव्हा जेव्हा आपण ट्रेंड मार्क करतो, ट्रेंडनुसार लिक्विडिटी मार्क करतो, तेव्हा आपल्याला एंट्री पाहण्यासाठी ह्या टाइम फ्रेम वापराव्या लागतात. आणि ह्या टाइम फ्रेममध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरी तयार होत असेल तर 10 ट्रेडमध्ये ॲटलिस्ट 7 ते 8 ट्रेड तरी हिट जातील. हा CISDचा फायदा आहे. सेकंड, लोअर टाइम फ्रेमचा फायदा आहे, बिकॉज हायर टाइम फ्रेमला कंट्रोल करते लोअर टाइम फ्रेम आणि लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर क्रिएट करतं हायर टाइम फ्रेमची एक्सपान्शन मुवमेंट. चला आता ह्या गोष्टी आपण थोड्याशा डिटेल्समध्ये समजून घेऊया. ठीक आहे. आपण चार्ट मार्किंग ही बघणार आहोत, चार्ट मार्किंग सोबतही या गोष्टी समजून घेणार आहोत. जसं हे एक स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये मार्केटने लो पॉईंटला ब्रेक केलेला आहे, तर यावरती डिसाईड झालं मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये या डाऊन ट्रेंडमध्ये बाय साईड लिक्विडिटी इथे आहे जी आपण मार्क केलेली आहे. आता आपण एक एक गोष्ट समजून घेऊ. जसं इथे सर्वात पहिल्यांदा काय लिहिलं होतं, डेली टाइम फ्रेमचं आपण इथे मेन्शन केलेलं आहे. काय व्यवस्थित पहा. फर्स्ट आपण काय मेन्शन केलेलं आहे इथे, जर आपल्याला डेली टाइम फ्रेमच्या बाय साईड लिक्विडिटी सोबत डील करायची आहे तर 1 तासाची चेंज इन स्टेट डिलिव्हरी पाहावी लागेल. म्हणजे एक्झॅक्टली काय इथे समजून सांगतो. सपोज हा जो चार्ट आहे, हा चार्ट आहे GBP USD आणि GBP USD मध्ये मला पाहायला भेटलं एक बेरिश स्ट्रक्चर. ठीक आहे. GBP USD मध्ये मला काय पाहायला भेटलं, एक बेरिश स्ट्रक्चर पाहायला भेटलं. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये काय पाहायला भेटलं सर्वात मेन, तर मार्केटने मागील लोला ब्रेक करून ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवलं, ज्यामुळे समजले बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे. आता मार्केटला जर हे स्ट्रक्चर कंटिन्यू करायचं आहे तर मार्केटला फ्यूल हवं आहे, म्हणजे असाच डाऊन ट्रेंड मार्केटला कंटिन्यू ठेवायचं आहे तर मार्केटला काय हवं आहे, फ्यूल हवं आहे. आणि ॲज अ लिक्विडिटी म्हणून मार्केटचं फ्यूल कुठे आहे, ह्या स्विंग हायच्या वरती पडलेलं आहे. का? कारण ज्यांनी इथे सेल केलंय त्यांनी लोला ब्रेक केलाय आणि सगळ्या शॉर्ट सेलरचे स्टॉप लॉसेस इथे पडलेले आहे. मार्केटला जर मोठी मुवमेंट करायची तर मार्केट काय करेल, या स्टॉप लॉसेस सोबत डील करेल आणि मोठी मुवमेंट करेल. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे 1 डेच्या टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर. बाय साईडवरती तुम्हाला हा ट्रेड पकडायचा आहे ना, तर तुम्हाला काय करावं लागेल, 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला पाहावं लागेल की प्राइस अप येते, या पद्धतीने अप जाते आणि प्राइस इथे डाऊन येऊन काय करते, 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी. जेव्हा प्राइस बाय साईड डेली टाइम फ्रेमच्या स्ट्रक्चरची बाय साईड लिक्विडिटी अचीव करते स्विंगची. ठीक आहे. डेली टाइम फ्रेमची कॅन्डल नाही, डेली टाइम फ्रेमचा स्विंग हा ट्रेंडच डेली टाइम फ्रेममध्ये तयार झालेला आहे आणि हा स्विंग हा डेली टाइम फ्रेमचा आहे आणि एक्झॅक्ट याच्या वरती पडलेल्या स्टॉप लॉसेस सोबत मार्केटने डील केली का,
हे कन्फर्मेशन आपल्याला इथे भेटेल 1 आवरच्या टाइम फ्रेमच्या चेंज इन स्टेट डिलिव्हरीमध्ये. म्हणजे एक्झॅक्ट प्राइस काय करते आता हे समजून घ्या. 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरी कशी घडते, काय आहे हे आपण इथे आता समजून घेऊया. प्राइस काय करते पहा. सर्वात पहिल्यांदा बायर्स प्राइसला घेऊन अप येतात 1 तासामध्ये. प्राइस अप येते, डाऊन येते, अप येते, डाऊन येते, अप येते, डाऊन येते, अप येते, डाऊन येते. या पद्धतीने प्राइस हळूहळू अप येते. मार्केट मेकर त्यांचा कर्व बनवतात. ठीक आहे, कर्व कसा बनवला जातो. काही क्वांटिटीज बाय करतात, सेल करतात, बाय करतात, सेल करतात, बाय करतात, सेल करतात. मार्केट मेकर मोस्टली बाय करतच नाही. मार्केट मेकर रिटेलर्सला बाय करायला मजबूर करताय आणि रिटेलरने बाय केलं की ते काय करतात, काही सेलच्या क्वांटिटीज विकत घेऊन ठेवताय. रिटेलर बाय करतोय, मार्केट मेकर सेलच्या क्वांटिटीज प्लेस करतात. रिटेलर बाय करतोय, मार्केट मेकर सेलची क्वांटिटीज प्लेस करतात. या पद्धतीने एक त्यांचा बिल्डअप अगोदरच चाललेला असतो आणि हा पुढे जाऊन ॲज अ रिक्लेम म्हणून प्राइस वापरते आणि त्याला पुढे कंटिन्यू करते. तर सर्वात पहिल्यांदी वन डेच्या टाइम फ्रेमचं आपण बघितलं स्ट्रक्चर. ठीक आहे, हे वन डेच्या टाइम फ्रेमचं आपण बघितलं एक स्ट्रक्चर. आणि या वन डेच्या टाइम फ्रेमच्या स्ट्रक्चरला पुढे कंटिन्यू करण्यासाठी आता आपल्याला गरज आहे 1 आवरच्या टाइम फ्रेमची. 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये प्राइस इथे आली. प्राइस इथे काय करते, डाऊन येते, एकदम स्ट्रॉंगली बाय ऑर्डर ओपन करते, प्राइस जाते अप. ठीक आहे, एकदम स्ट्रॉंगली प्राइस कुठे जाते, अप जाते. आणि जशी प्राइस अप जाते, इथं ज्यांनी शॉर्ट सेलरने सेल केलेलं आहे ह्या लेवलवरती, त्या शॉर्ट सेलरचे सगळ्यांचे स्टॉप लॉसेस मार्केट इथे काय करतं, हंट करतं अप येऊन. आणि स्टॉप लॉसेस हंट झाल्यानंतर काय होतं पहा, प्राइस इथून करते ड्रॉप. या पद्धतीने सेल ऑर्डर घेऊन येते प्राइस खाली आणि करते ड्रॉप. आणि ड्रॉप होऊन प्राइस इथे बनवते 1 तासाचा चेंज इन स्टेट डिलिव्हरी ह्या लेवलवरती. 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये मार्केटने डेलीच्या लिक्विडिटी सोबत डील केली आणि डील करून इथे काय केलं, 1 आवरची बनवली एक CISD. जेव्हा तुम्हाला डेली टाइम फ्रेमची बाय साईड स्वीप होताना दिसल आणि 1 आवरमध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरी दिसल, तेव्हा इथे कन्फर्म होतं की प्राइस डाऊन ट्रेंडला कंटिन्यू करेन ह्या लिक्विडिटीच्या बेसवरती. आणि इथं कन्फर्म होतं स्मार्ट मनीने लिक्विडिटी सोबत डील केली आणि डील करून ऑर्डर फिल केल्या. खूप सारे लोक काय करतात, हायच्या वरती थोडी प्राइस गेली खाली आली की लगेच सेल करतात आणि नंतर मार्केट त्यांना स्टॉप आउट करून टाकतं. क्विक मुवमेंट नाही होत. ठीक आहे, क्विक मुवमेंटचा फॉर्म्युला डिफरंट आहे, त्याला म्हटलं तर व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल तयार होणं. पण नेहमी प्राइस पॅटर्नला रिपीट नाही करू शकत. तर प्राइस कधी डील करत आहे एका लिक्विडिटी सोबत हे जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर डेलीच्या टाइम फ्रेमला तुम्ही ट्रेड करण्यासाठी, डेलीच्या टाइम फ्रेमच्या लिक्विडिटीला ट्रेड करण्यासाठी 1 आवरच्या टाइम फ्रेमची चेंज इन स्टेट डिलिव्हरी वापरा. आता एक्झॅक्टली चेंज इन स्टेट डिलिव्हरी काय असते मी तुम्हाला ते समजून सांगतो. ठीक आहे, हे पहा. मार्केटमध्ये एक असा पॅटर्न तयार होतो. एक सर्वात पहिल्यांदा होतं कन्सोलिडेशन सेल कॅन्डल, त्यानंतर एक इंड्युसमेंट म्हणजे स्ट्रॉंगली बायर्स अप पाठवले जातात आणि त्यानंतर एक डिस्प्लेसमेंट येते डाऊन साईडला. चेंज इन स्टेट डिलिव्हरी म्हणजे काय, बायर्स त्यांचं कंट्रोल सेलरच्या हातामध्ये देतात लिक्विडिटीच्या बेसवरती. आणि हे आपल्याला इथे समजते की बायर्स अप घेऊन जाते प्राइसला, मागे डील होते लिक्विडिटी सोबत आणि बायरचा प्रेशर संपतो, बायर तिथे वीक होतात आणि सेलर तिथून सेल करून प्राइसला खाली पाठवतात. म्हणजे बायरने कंट्रोल लूज केलं आणि सेलर तिथे विन झाले. यालाच म्हटलं जातं चेंज इन स्टेट डिलिव्हरी. बायच्या ऑर्डर सेलमध्ये कन्वर्ट झाल्या आणि प्राइसने काय केले, तिची डायरेक्शन चेंज केली. फ्रेंड्स, ही गोष्ट आपण आता थोडीशी व्यवस्थित समजून घेण्याचा ट्राय करू. एक्झॅक्टली चेंज इन स्टेट डिलिव्हरी काय आहे आणि कशा पद्धतीने असते. ओके, तर पहा, हा एक पॅटर्न आहे आणि ह्या पॅटर्नला आपण स्ट्रक्चरच्या थोडंसं शेजारी घेऊन येऊया. ओके, 1 आवरमध्ये हे दिसायला खूप छोटंसं असतं. आता आपण याला छोटं नाही करू शकत, ऑलरेडी ड्रॉइंग मी अगोदरच केलेलं आहे. यामध्ये काय होतं, सेलर अचानक बाहेर येतात. हे कुठे घडतं पहा, 1 आवर डेली टाइम फ्रेमचे स्ट्रक्चर आहे. 1 आवरमध्ये प्राइस ऑलरेडी अशी अप आलेली असते. प्राइस अप डाऊन, अगेन प्राइस अप, अगेन डाऊन, प्राइस अप, अगेन प्राइस डाऊन आणि प्राइस इथे अप, थोडीशी डाऊन. ओके,
एक्झॅक्ट ही गोष्ट कशी घडते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो इथे. ओके, आता हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे छोट्या टाइम फ्रेमचं आहे. सपोज तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय केलं, 1 डेच्या टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर मार्क केलं, त्यामध्ये बाय साईड लिक्विडिटी तुम्हाला पाहायला भेटली, तुम्ही या पद्धतीने तिला मार्क केलं. आणि आता इथून एंट्री घ्यायची म्हणून तुम्ही काय केलं, 1 तासाची टाइम फ्रेम लावली. 1 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्मेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि जेव्हा 1 तासामध्ये तुम्हाला कन्फर्मेशन भेटेल, तर 1 तासाच्या कन्फर्मेशन नंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करणार आहे. आता सपोज ही 1 आवरमध्ये प्राइस ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवत इथपर्यंत आली, डेली टाइम फ्रेमच्या लिक्विडिटीपर्यंत. प्राइस काय करते, नेहमी ह्या लेवलवरती आल्यानंतर मार्केट मेकर एक असा पॅटर्न तयार करतात, याला म्हटलं तर कन्सोलिडेशन, त्यानंतर एक इंड्युसमेंट. म्हणजे इथून प्राइस सेम अशा बायच्या कॅन्डल त्या डेली टाइम फ्रेमच्या लिक्विडिटीच्या वरती पाठवते. आणि डेली टाइम फ्रेमच्या लिक्विडिटीच्या वरती पाठवल्यानंतर काय होतं, ह्या लेवलपासून एकदम प्राइस स्ट्रॉंगली रिव्हर्स येते. प्राइस इथे काय करते, इथपर्यंत प्राइस आली. ओके, 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये प्राइस अशी अप जाते आणि इमिडिएटली प्राइस 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये 1-2 कॅन्डल बनवून अप गेली, पुढे 2-3 कॅन्डल बनवून प्राइस खाली आली. आणि या पद्धतीने 1 आवरमध्ये प्राइसने सेम ॲज इट इज असा पॅटर्न इथे बनवला. जेव्हा 1 आवरमध्ये हा पॅटर्न चेंज इन स्टेट डिलिव्हरीचा या लेवलवरती तयार होईल ना 1 आवरमध्ये, तेव्हा आपण म्हणू शकतो की डेली टाइम फ्रेमची जी लिक्विडिटी होती तिच्या बेसवरती मार्केट मेकरने नवीन ऑर्डर फिल केल्या. हायर टाइम फ्रेमचं हे स्ट्रक्चर पाहत होतो आपण, आणि या हायर टाइम फ्रेमच्या स्ट्रक्चरवरती या बाय साईड लिक्विडिटीच्या बेसवरती ऑर्डर फिल झाल्या का, हे समजलं मला 1 आवरच्या चेंज इन स्टेट डिलिव्हरीमध्ये. जोपर्यंत 1 आवरची चेंज इन स्टेट डिलिव्हरी होतच नाहीये डेली टाइम फ्रेमच्या लिक्विडिटीवरती, तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की मार्केट मेकर सेल करतील. पण जेव्हा आपल्याला एक असा सिनेरिओ पाहायला भेटेल ना, त्यानंतर आपण प्रीमियम एरियामधला ऑर्डर ब्लॉक FVG शोधू आणि त्या लेवलपासून आपण मार्केटला काय करू शकतोय, सेल करू शकतोय. हायच्यावरती स्टॉप लॉस सोडून टार्गेट डायरेक्टली खाली असलेला डेली टाइम फ्रेमच्या ब्रेकअप स्ट्रक्चरला करू शकतोय. म्हणजे आपण एक अशी मोमेंट या लेवलपासून पकडू शकतोय, छोटा स्टॉप लॉस वरती ठेवून एक डाऊन साईडचं मोठं RR. हा ट्रेड पकडण्यासाठी आपण काय केलंय, डेली टाइम फ्रेमचा ट्रेंड पाहत होता एक व्यक्ती, डेली टाइम फ्रेमची बाय साईड लिक्विडिटी होती आणि एक्झॅक्ट त्याने काय केलं, 1 आवरची चेंज इन स्टेट डिलिव्हरी बघून ट्रेड केला. आता पहा, सेकंड गोष्ट आपण इथे लिहिलेली 4 आवरची बाय साईड लिक्विडिटी असेल, तिचं एक्सपान्शनचं कंट्रोल 15 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिटाकडे असतं. म्हणजे पहा कसं, ब्लॅक कलरचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, हे आहे 4 तासांच्या टाइम फ्रेमचं. 4 तासामध्ये एका व्यक्तीने काय केलं, सर्वात पहिल्यांदा पाहिली बाय साईड लिक्विडिटी. ठीक आहे, सगळं आपण पुन्हा एकदा मार्क करूया जेणेकरून व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. ओके, हा एक पॅटर्न आहे जो सगळ्या टाइम फ्रेममध्ये घडेल, पण कोणत्या टाइम फ्रेममध्ये कधी पाहायचं आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. 4 तासामध्ये ट्रेंड डाऊन आहे, 4 तासामध्ये मी स्पॉट केली बाय साईड लिक्विडिटी. आता या बाय साईड लिक्विडिटीच्या बेसवरती मार्केट डाऊन जाईल का, हे कसं समजेल, हे समजेल 15 मिनिट आणि 5 मिनिटमध्ये. सपोज प्राइस 15 मिनिटामध्ये अप डाऊन अगेन अप अगेन डाऊन अगेन अप इथपर्यंत आली. 15 मिनिटामध्ये मार्केट मेकर काय करतील, हा जो पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न रिपीट करतील. कसा, 15 मिनिटामध्ये प्राइस अप जाईल, 3-4 कॅन्डल अप जातील आणि 15 मिनिटाच्याच टाइम फ्रेममध्ये 3-4 कॅन्डलमध्ये प्राइस डाऊन येईल आणि डाऊन येऊन प्राइस काय करेल, एक्झॅक्ट ह्या पॉइंटला करेल इथे ब्रेक. इथे प्राइसने लेवल ब्रेक केली म्हणजे मार्केटने बनवली चेंज इन स्टेट डिलिव्हरी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. आणि 15 मिनिटाची चेंज इन स्टेट डिलिव्हरी झाली म्हणजे काय, 4 तासाचं एक्सपान्शन फिक्स झालं. जे इथं मी ऑलरेडी लिहिलेलं आहे की हायर टाइम फ्रेमचा कंट्रोल लोअर टाइम फ्रेमकडे असतो आणि लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर हायर टाइम फ्रेमचं एक्सपान्शन डिसाईड करतं. हायर टाइम फ्रेमचा कंट्रोल छोट्या टाइम फ्रेममध्ये, आणि छोट्या टाइम फ्रेममध्ये एकदा डील झाली जर ऑर्डर सोबत, तिथे असलेल्या स्टॉप लॉस सोबत, आणि अशी गोष्ट छोट्या टाइम फ्रेममध्ये घडली तर मोठ्या टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर पुढे कंप्लीट होणार आहे, मोठ्या टाइम फ्रेमचं एक्सपान्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग या 4 तासाच्या ब्रेकऑफ स्ट्रक्चर सोबत डील केली 15 मिनिटाच्या स्ट्रक्चरने.
4 तासाच्या ब्रेकअप स्ट्रक्चर सोबत डील करेल, 5 मिनिटाचं स्ट्रक्चर सुद्धा. ठीक आहे. सेम आता ही गोष्ट समजून घ्या. 1 आवरची लिक्विडिटीचं कंट्रोल 5 मिनिट आणि 3 मिनिटाकडे कसं असतं. 1 आवरचं ब्रेकअप स्ट्रक्चर आहे डाऊन ट्रेंडचं. 1 आवरची बाय साईड लिक्विडिटी आहे. 5 मिनिटामध्ये ही मुवमेंट घडू द्या. 5 मिनिटामध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरीचा पॅटर्न बाय साईड लिक्विडिटीवरती जाऊन तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी भेटेल. 30 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे तर 3 मिनिटामध्ये हा पॅटर्न पाहायला भेटेल. 15 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे तर 1 मिनिटामध्ये हा आपल्याला पॅटर्न पाहायला भेटेल. ठीक आहे. मोठ्या टाइम फ्रेमची की लेवल्स म्हणजे लिक्विडिटी मार्क केली जाते आणि छोट्या टाइम फ्रेमवरती कन्फर्मेशन घेऊन ट्रेड केला जातो. आता लिक्विडिटी थोडीशी या टाईपमध्ये पण आपल्याला कधी कधी पाहायला भेटेल. ब्रेकअप स्ट्रक्चर आहे, एक इंटरनल लिक्विडिटी आहे आणि एक एक्सटर्नल लिक्विडिटी मार्केटकडे, ज्याला आपण म्हणतो आयडियम आणि कॅरेक्टर चेंजचा एरिया. मार्केट नेहमी इथपर्यंत जाईल असं नाही, प्राइस इथे पण येऊ शकते. जसं सपोज एक्झाम्पल देतो, एक 4 तासाचं टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर आहे. 15 मिनिटामध्ये प्राइस अप येईल, 15 मिनिटामध्ये प्राइस अप येऊन इंटरनल लिक्विडिटीच्या अबोव जाईल आणि इथून चेंज इन स्टेट डिलिव्हरी करेल आणि बस प्राइस येईल, रिट्रेस करेल आणि खाली एक्सपान्शन होईल हायर टाइम फ्रेमचं. सिम्पल आहे. तर इंटरनल एक्सटर्नल हे तुम्हाला समजलं पाहिजे फ्रेंड्स. नेहमी ब्रेकअप स्ट्रक्चरमध्ये एक्सटर्नलवरती लिक्विडिटी असते असं नाही, कधी कधी इंटरनलवरती पण असते. मार्केट ह्या लिक्विडिटीच्या बेसवरती पडेल की ह्या लिक्विडिटीच्या बेसवरती मूव्ह करेल हे कसं समजेल, हे समजेल त्या व्यक्तीला ज्याला समजली चेंज इन स्टेट डिलिव्हरी. आणि चेंज इन स्टेट डिलिव्हरीसाठी सेम पॅटर्न आहे जो सेलिंगसाठी वापरला जातो. याचे मी इंस्टाग्रामवरती ऑलरेडी नोट्स पण ड्रॉप केलेला आहे. ठीक आहे. सेम पॅटर्न, नो कॉम्प्रोमाइज, ॲज इट इज कॅन्डल, सगळ्या काही गोष्टी अशाच पाहिजे ना आपल्याला, तेव्हा आपण म्हणू क्लीन चेंज इन स्टेट डिलिव्हरी आहे. ठीक आहे. तर हायर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर, लोअर टाइम फ्रेमचं कंट्रोल, लोअर टाइम फ्रेमची कन्फर्मेशन आणि हायर टाइम फ्रेमचं एक्सपान्शन, हा आहे एका लिक्विडिटीचा अल्गोरिदम. आणि ही सायकल रिपीट चालते. रिपीट कशी चालते तर या पद्धतीने चालते. स्ट्रक्चर बनवलंय मार्केटने हायर टाइम फ्रेममध्ये, लोअर टाइम फ्रेममध्ये प्राइस जाते, डील करते लोअर टाइम फ्रेममध्ये आणि लोअर टाइम फ्रेममध्ये प्राइस येऊन रिटेस्ट करून एक्सपान्शन डाऊन साईडला करते. आता ह्या गोष्टी जेव्हा मी तुम्हाला चार्टवरती समजून सांगेल तर ह्या तुम्हाला खूप व्यवस्थित समजतील. चला फ्रेंड्स, आपण बाय साईड लिक्विडिटीचा हा जो डिलिव्हरी अल्गोरिदम आहे हा एक्झॅक्टली चार्टवरती समजून घेऊया की जेणेकरून सगळ्या गोष्टी इझी आणि क्लिअर होतील. सो फ्रेंड्स, आता पहा, हायर टाइम फ्रेम आणि हायर टाइम फ्रेमची बाय साईड लिक्विडिटी सोबत लोअर टाइम फ्रेम कशी डील करते आणि लोअर टाइम फ्रेमची डील झाल्यानंतर हायर टाइम फ्रेमचं एक्सपान्शन कसं तयार होतं. ठीक आहे. तर बाय साईड लिक्विडिटी मी फर्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवली या अगोदर. आत्ताच्या लेक्चरमध्ये एक्झॅक्ट तो डिलिव्हरी अल्गोरिदम कसा चालतो डाऊन ट्रेंडसाठी हे तुम्हाला मी चार्टवरती एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पूर्णपणे व्यवस्थित पहा. तुम्ही जर इथे एक गोष्ट पाहत असाल तर प्राइस इथे काय करते, स्ट्रक्चरला ब्रेक करते. ओके. सध्याला स्ट्रक्चर मार्केटचं बुलिश आहे. ब्रेकऑफ स्ट्रक्चर अप ट्रेंडमध्ये, प्राइस डाऊन येते, खूप सारे लोज होते. लोज सोबत मार्केटकडे एक इनएफिशियन्सी एरिया होता फेअर व्हॅल्यू गॅपचा. ठीक आहे. प्राइस इथे काय करते, एक लिक्विडिटी अचीव करते. ठीक आहे. आता आपण सध्या इक्वल लोज वगैरे ह्या कोणत्याही गोष्टी शिकलो नाही. इवन एक BPR काय आहे ही पण गोष्ट आपण पाहिली नाही. तर प्राइस BPR पासून अप साईडला जाते आणि अप जाऊन प्राइस करते, अगेन बनवते एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये ट्रेंड मार्केटचा बुलिश आहे. चांगली इम्पल्स येते, देन एक करेक्शन येतं. ओके. प्राइस अगेन अप जाण्याचा पूर्णपणे ट्राय करते आणि नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवण्याचा पण ट्राय करते. बट इथे प्राइस ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवण्यामध्ये फेल होते. का? बिकॉज जसं इथे बॉडी क्लोज आहे तशी प्राइस इथे बॉडी क्लोज करत नाही. प्राइस इथे लेवलच्या अबोव जाते आणि फक्त वीक क्लोज करते, म्हणजे वीक सोडते आणि प्राइस खाली येते. नेक्स्ट कॅन्डल ट्राय करते बट तिच्या वीकला ब्रेक करत नाही आणि नेक्स्ट नाही तर पुढच्या कोणतीच कॅन्डल तिच्या वीकला ब्रेक करत नाही. जेव्हा एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर स्वीप होतं ना, ठीक आहे, त्यालाच म्हटलं जातं एक बाय साईड लिक्विडिटी स्वीप होणं. पण सध्या तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं आहे एक्झॅक्टली बाय साईड लिक्विडिटी कशी वापरायची कुठे, त्यासाठी हा पॅटर्न खूप सिम्पल वेमध्ये समजून घ्या. मार्केटने ब्रेकऑफ स्ट्रक्चर कंप्लीट केलं नाही, प्राइस रिव्हर्स आली बिकॉज बायर हायच्या अबोव गेल्यानंतर त्यांची स्ट्रेंथ लूज करतात आणि सेलर स्ट्रेंथ गेन करून प्राइसला डाऊन पाठवतात आणि डाऊन पाठवून सेलर काय करतात, इथे असलेल्या लो पॉइंटला करतात ब्रेक.
एका हायर लो पॉइंटला. आणि अपट्रेंडमध्ये हायर लो ब्रेक होणं म्हणजे कॅरेक्टर चेंज होणं, ज्याला म्हटलं तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणं. तर इथे अपट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झालेला आहे. ठीक आहे, आता इथून पुढे वेट करू, प्राइस अप येते, इमिडिएटली चॉक झाला म्हणजे ट्रेंड डाऊन झाला आणि लगेच मी सेलिंग करू, नाही. आपण वेट करतो की प्राइस यासोबत काय करेल, एखादा तरी ब्रेकऑफ स्ट्रक्चर तयार करेल डाऊन ट्रेंडचं. त्यानंतर कन्फर्म होईल की बायर्सने स्ट्रेंथ लूज केली आहे आणि सेलरने स्ट्रेंथ पूर्णपणे गेन केली आहे. आणि फ्रेंड्स इथे पहा तुम्ही, प्राइस काय करते, एक बनवते ब्रेकऑफ स्ट्रक्चर. 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट झाला, प्लस पॉइंट मार्केटने एक बेरिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर पण बनवलं. आता मार्केटला असंच ब्रेकऑफ स्ट्रक्चर दुसरंही बनवायचं असेल म्हणजे प्राइसला डाऊन जायचं आहे. आपल्याला समजलं की प्राइसला ओव्हरऑल जी मुवमेंट करायची आहे ती या टाईपमध्ये करायची आहे. आपल्याला सेलिंग करायची, यामुळे समजलं आपल्याला, जेव्हा कॅरेक्टर चेंज झाला तेव्हा आपल्याला समजलं अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाला आणि आता आपल्याला सेलिंगचे प्लॅन करायचे. पण सेलिंगचा प्लॅन कुठून करू, जिथे लिक्विडिटी आहे, जिथे फ्यूल आहे. आणि फ्यूल कुठे असेल, स्विंग हायच्या अबोव असेल. आता पहा मित्रांनो, मार्केटला जर डाऊन जायचं असेल आणि डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर तुम्हाला एक लिक्विडिटी एरिया सापडायचा आहे. आणि लिक्विडिटी एरिया कुठे आहे, इम्पल्स करेक्शन इम्पल्स. आता तुम्ही समजून घ्या, इथे जो लो पॉइंट आहे हा लो कसा ब्रेक झाला, प्राइस अप गेली, सेलरने हाय ब्रेक होऊ नये म्हणून इथे सेल केलं, प्राइस खाली आली, लो पॉइंट ब्रेक झाला. म्हणजे लो पॉइंट कोणामुळे ब्रेक झाला, इथे सेल करणाऱ्या लोकांमुळे, बरोबर. आणि तो जो पॉइंट आहे ना, यालाच म्हटलं जातं एक बाय साइड लिक्विडिटी एरिया. मार्केटचा हा काय आहे, एक बाय साइड लिक्विडिटी एरिया आहे. आणि एक्झॅक्ट आपल्याला याच्या पासून एक मुवमेंट पाहायला भेटेल डाऊन साइडला, जर मार्केटला डाऊन ट्रेंड कंटिन्यू ठेवायचा असेल. आणि ह्या एरियाच्या अबोव हा जो स्विंग हाय पॉइंट आहे, याच्या अबोव मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉप लॉसेस आहे लोकांचे इथे. आणि ह्या स्टॉप लॉसेस सोबत मार्केट मेकर नवीन ऑर्डर्स फिल करू शकतात. आणि ह्या बाय साइड लिक्विडिटी सोबत जर इथे डील होत असेल ना, तर आपण ती एंट्री पकडू शकतो 5 मिनिटाच्या चेंज इन स्टेट डिलिव्हरीला पाहून. ठीक आहे, मी वेट करेल की 1 आवरमध्ये सर्वात पहिल्यांदा प्राइस बाय साइड लिक्विडिटी पर्यंत पोहोचल. ठीक आहे, आता इथे पहा एक गोष्ट, प्राइस अप आली स्लोली 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये, प्राइस एरियाच्या जवळ पोहोचली. ठीक आहे, मला वेट काय करायचं आहे आता इथे ह्या लेवलला, की प्राइस या बाय साइड लिक्विडिटीच्या बेसवरती, व्यवस्थित पहा, प्राइस बाय साइड लिक्विडिटीच्या बेसवरती 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये तयार करेल एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी. ओके, हे पहा, प्रिव्हियस हाय पॉइंटला आपण मार्क केलं, प्रिव्हियस हाय पॉइंटच्या अबोव प्राइस गेली आणि इमिडिएटली प्राइस रिव्हर्स झाली. आता ही कॅन्डल असते व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल, जी कॅन्डल स्वीप करून इमिडिएटली रिव्हर्स होते, तिला म्हणलं तर व्हॉल्युमेट्रिक कॅन्डल, जे मी तुम्हाला पुढे नेक्स्ट पार्टमध्ये शिकवेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि खूप लेंदी होईल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरीची डील बघू. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा मी सेल साइड तुम्हाला एक्सप्लेन करेन लिक्विडिटी, त्यासोबत मी तुम्हाला चेंज इन स्टेट डिलिव्हरी पण एक्सप्लेन करेल त्यासोबत, आणि सोबत व्हॉल्युमेट्रिक डील कशी असते ती पण एक्सप्लेन कराल. कारण व्हॉल्युमेट्रिक डील सगळ्यात सिंपल एंट्री असते, जिथे लोच्या बेसवरती एंट्री आणि हायच्या बेसवरती डायरेक्ट स्टॉप लॉस प्लेस केला जातो. आता 1 आवरमध्ये प्राइस बाय साइड लिक्विडिटीपर्यंत पोहोचली. मार्केटला जर डाऊन जायचं असेल आणि या लोला टार्गेट करायचं असेल तर हायर टाइम फ्रेमच्या एक्सपान्शनसाठी मार्केटला लोअर टाइम फ्रेममध्ये डील करावी लागेल. आणि लोअर टाइम फ्रेमची डील बघून आपण हायर टाइम फ्रेमचा पूर्ण मूव पकडू शकतोय. चला 5 मिनिटमध्ये शिफ्ट होऊया. 5 मिनिटमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, प्राइस त्या लिक्विडिटीच्या बेसवरती, हे पहा स्विंग हाय आपण एक्झॅक्टली मार्क केलेला आहे, काहीच यामध्ये अप डाऊन नाही, एकदम तंतोतंत मार्क केलेला आहे. ओके, बाय साइड लिक्विडिटी पॉइंट, याच्या अबो काय असतात, सगळे स्टॉप लॉसेस असतात. सपोज हे डॉट डॉट लाईन म्हणजे स्टॉप लॉसेस पॉइंट आहे, हे आपण या पद्धतीने मार्क केले. ओके, मार्केट इथे काय करतं, जसा पॅटर्न मी तुम्हाला सांगितला, एक सेलची कॅन्डल असते. ठीक आहे, व्यवस्थित समजा, एक काय असते, सेलची कॅन्डल असते. त्यानंतर बायच्या कॅन्डल्स ओपन होतात, ज्या अशा अप जातात.
या पद्धतीने बायच्या कॅन्डल अप जातात. देन जशा बायच्या कॅन्डल लिक्विडिटी पर्यंत पोहोचतात, या पद्धतीने बायची सपोज कॅन्डल लिक्विडिटी पर्यंत पोहोचल्या, अचानक सेलर ॲक्टिव्ह होतात आणि सेलर ॲक्टिव्ह होऊन काय करतात, या पद्धतीची कॅन्डल डाऊन साईडला ड्रॉप करतात. एक सेलर या पद्धतीची कॅन्डल बनवतो आणि प्राइस डाऊन येते या पद्धतीने, आणि डाऊन येऊन प्राइस काय करते फ्रेंड्स, तर प्राइस डाऊन आल्यानंतर इथे एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवते. सपोज प्राइस या पद्धतीने डाऊन आली आणि डाऊन येऊन प्राइसने इथे लो पॉईंटला ब्रेक केलं आणि लो पॉईंटला ब्रेक करून एक चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवली. ओके, एक कन्सोलिडेशन, इंड्युसमेंट म्हणजे बाईंग अप पाठवली आणि ऑर्डर फिल करून डिस्प्लेसमेंट दिली. ठीक आहे. सी कन्सोलिडेशन आय, इंड्युसमेंट एस, वरती स्टॉप हंट करणं मागच्या लिक्विडिटीचे, आणि डी डिस्प्लेसमेंट. सी म्हणजे कन्सोलिडेशन म्हणजे एक सेलची कॅन्डल, आय इंड्युसमेंट म्हणजे इमिडिएटली बाईंग घेणं, एस म्हणजे स्टॉप हंट मागच्या लिक्विडिटी सोबत डील करणं, आणि डी डिस्प्लेसमेंट त्याचं कन्फर्मेशन देणं. इथे पहा फ्रेंड्स, कन्सोलिडेशन 5 मिनिटांमध्ये इमिडिएटली बाईंग पाठवली अप साईडला, हायच्या वरती मागची जी लिक्विडिटी होती त्याच्यावरती प्राइसला पाठवल्यानंतर इमिडिएटली सेलिंग आली, आणि या सेलिंगमध्ये बायर्सने त्यांचं कंट्रोल लूज केलं आणि ते कंट्रोल सेलरच्या हातामध्ये गेलं, आणि ती गोष्ट आपल्याला इथं भेटली. इक्वल बॉडीच्या खाली ही कॅन्डल झाली क्लोज, आणि इक्वल बॉडीच्या खाली कॅन्डल क्लोज झाली म्हणजे इथे मार्केटने बनवली चेंज इन स्टेट डिलिव्हरी. कन्फर्मेशन आपल्याला इथे भेटलं 5 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये. 1 आवरचा ट्रेंड बघत होतो फ्रेंड्स आपण. 1 आवरचा आपण काय बघितलं, ब्रेकअप स्ट्रक्चर फेल झालं, 1 आवरमध्ये कॅरेक्टर चेंज झालं, 1 आवरमध्ये ब्रेकअप स्ट्रक्चर झालं, 1 आवरची बाय साईड लिक्विडिटी मार्क केली, आणि डायरेक्टली टॉपवरती आपण काय केलं, 5 मिनिटमध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरीचं कन्फर्मेशन घेतलं. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एवढं डिटेलमध्ये तुम्हाला व्हॉल्युमेट्रिक शिकवल की ती गोष्ट तुम्ही कधी ऐकलीही नाही, इव्हन कोणी शिकवलेली नाही. आणि 2 कन्फर्मेशन जर एकत्र आले ना, लिटरली जी मुवमेंट होते ना, एक्सलंट शार्प मुवमेंट होते एका डायरेक्शनमध्ये. एवढा पॉवर आहे चेंज इन स्टेट डिलिव्हरी आणि व्हॉल्युमेट्रिक जर एकत्र मॅच झाले तर. ठीक आहे. तर इथे मार्केटने चेंज इन स्टेट डिलिव्हरी बनवली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. आता व्यवस्थित गोष्टी समजून घ्या, गोष्टींना समजून घेण्याचा ट्राय करा तुम्ही. 1 तासामध्ये ट्रेंड कसा होता, डाऊन होता. ओके, 1 तासामध्ये आपण काय केली, मार्क केली बाय साईड लिक्विडिटी. मार्केटला जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचं तर बाय साईड लिक्विडिटीवरती प्राइसला डील करावी लागेल छोट्या टाइम फ्रेममध्ये. ती छोटी टाइम फ्रेम होती 1 तासासाठी 5 मिनिट, जे मी ऑलरेडी अगोदर तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि 5 मिनिटमध्ये जर आपल्याला चेंज इन स्टेट डिलिव्हरी भेटली तर आपण समजून घेऊ लोअर टाइम फ्रेमचे सेलर विन झाले आहे. का विन झाले आहे, कारण त्यांना हायर टाइम फ्रेमचं एक्सपान्शन पुढे तयार करायचं आहे. बस साधी सिंपल गोष्ट. ठीक आहे. आता पहा, चेंज इन स्टेट डिलिव्हरी भेटली आहे आपल्याला, सगळ्या गोष्टी इथे क्लीन झाल्या. आपण एंट्रीसाठी फुटप्रिंट शिकतो आणि ऑलरेडी क्लास प्लसमध्ये मी सगळ्या फुटप्रिंट टाकलेला आहे. प्रत्येक मार्केटमध्ये किती फुटप्रिंट आहे, बुलिश ऑर्डर ब्लॉक, बेरिश ऑर्डर ब्लॉक, मिटिगेशनमध्ये बुलिश बेरिश आहे, ब्रेकरमध्ये बुलिश बेरिश आहे, त्यानंतर रिजेक्शनमध्ये बुलिश बेरिश आहे, रेक्लेममध्ये बुलिश बेरिश आहे, व्हॅक्यूममध्ये बुलिश बेरिश आहे, त्यानंतर लिक्विडिटी वॉइडमध्ये बुलिश बेरिश आहे. असे 100 प्रकार, कित्येक सारे असे ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे. आणि चेंज इन स्टेट डिलिव्हरी झाल्यानंतर आपण काय करतो, एक्झॅक्ट सेलर कुठून ओपन झाले, सेलर ओपन, थोडेसे बाहेर इन्व्हॉल्व केले आणि सेलर. तर मार्केटमध्ये या लेवलला जर बघितलं ना तर एक क्लीन एरिया मला भेटत आहे. याला म्हटलं जातं 2 वीक जेव्हा मार्केटचे ओव्हरलॅप करतात ना, एक सप्लाय आणि एक डिमांड. ठीक आहे. या पद्धतीने जर वीक ओव्हरलॅप करत असेल तर इथे तयार होतो एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स, आणि याची इन डिटेल व्हिडिओ मी क्लास प्लसमध्ये ड्रॉप केलेली आहे की व्हॉल्यूम इम्बॅलन्स काय आहे. आपल्याला कन्फर्मेशन भेटलं, मी या व्हॉल्यूम इम्बॅलन्सपासून सेलचा प्लॅन करल, स्विंग आयच्यावरती माझा स्टॉप लॉस प्लेस करल, आणि टार्गेट मी हायर टाइम फ्रेमचे एक्सपान्शन कुठपर्यंत झालं पाहिजे, इथपर्यंत झालं पाहिजे, याला करल. पॉसिबल आहे का? यस, हा रिवॉर्ड पॉसिबल आहे डिलिव्हरीच्या बेसवरती. हा रिवॉर्ड मिळणं काहीच नाही आहे जर तुम्ही लिक्विडिटीला व्यवस्थित समजून घेता असेल, त्याचे रूल्स तुम्हाला समजत असेल तर. चेंज इन स्टेट डिलिव्हरी तर नसते तर मी मे बी ट्राय पण केला नसता. चेंज इन स्टेट डिलिव्हरी आहे म्हणून मी इथे ट्राय करत आहे. ठीक आहे. प्राइस डाऊन गेली
एक्सलंट, चांगली मुवमेंट आहे. सेलरच्या हातामध्ये कंट्रोल आहे. प्राइस अप साइड येण्याचा वेट करूया आपण आणि प्राइस अप साइड येऊन आपल्या एरियाला करल टॅप. जर इथे तुम्ही बघितलं तर प्राइस तंतोतंत व्हॉल्यूम इम्बॅलन्सची रिस्पेक्ट करते, व्हॉल्यूम इम्बॅलन्सला रिजेक्ट होते आणि रिजेक्ट होऊन सेलर त्यांच्या हातामध्ये कंट्रोल घेतात. फ्रेंड्स व्यवस्थित पहा तुम्ही, तो व्हॉल्यूम इम्बॅलन्स त्याच्या अबोव प्राइस क्लोज होत नाही, फक्त वीक सोडते. आणि मी क्लास प्लस वरती जर कोणी व्हिडिओ बघितलेला असेल तर तो व्यक्ती नेहमी सांगेल की मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हॉल्यूम इम्बॅलन्स स्वीप करूनच प्राइस ड्रॉप होते, विदाउट स्वीप करता प्राइस कधीच ड्रॉप होत नाही. 5 मिनिटमध्ये एंट्री प्लॅन केली. आता 1 आवरचं स्ट्रक्चर तयार होणार, प्राइस लोला टार्गेट करणार आणि जस्ट तुम्ही पाहू शकतात की प्राइसमध्ये एक्सपान्शन कसं येतं. या पद्धतीचं एक्सपान्शन असतं मार्केटचं. आणि फायनली 1 आवरमध्ये जर आता मी गेलो तर 1 आवरचं ब्रेकऑफ स्ट्रक्चर कंप्लीट झालेलं आहे. एंट्री पकडली कशी 5 मिनिटमध्ये. ट्रेडचा आर काय, रिस्कपेक्षा 20 पटीचा आर आहे आणि हे कोणत्याही प्रकारे गेस वर्क नाही आहे. लकीली एंट्रीज अशा भेटते नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारे हे रॅन्डम स्ट्रक्चर नाही आहे. ज्याने ही गोष्ट बनवली त्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकतात, मेन ICTचा चॅनल, ज्यामध्ये 2022च्या मेंटरशिपमध्ये 2020चे जे काही व्हिडिओज आहेत त्यामध्ये बाय साईड लिक्विडिटीचा किती उल्लेख केलेला आहे. आणि इवन ज्या व्यक्तीने ह्या गोष्टी बनवल्या आहे तो आजही या गोष्टींचे उल्लेख करत असतो, बाय साईड सेल साईड. कारण लिक्विडिटी शिवाय मार्केटमध्ये काहीच नाही आहे. कोणत्याही बाजारामध्ये डील करायची आहे तर 2 गोष्टी हव्या असतात, एक विकणारा आणि एक विकत घेणारा. ठीक आहे, रेट्स तोडले जातात आणि रेट्स तोडूनच रेट वाढवले जातात. तर हीच गोष्ट आहे मार्केटमध्ये. आणि 5 मिनिटमध्ये पहा कशा पद्धतीने एंट्री पकडता आली आपल्याला आणि कशा पद्धतीचं एक्सपान्शन झालं. पण 1 आवरमध्ये डायरेक्शन क्लिअर होती, 1 आवरची की लेवल होती ॲज अ लिक्विडिटी म्हणून आणि 5 मिनिटची चेंज इन स्टेट डिलिव्हरी बघून ऑर्डर ओपन करू शकत होतो आपण आणि स्मार्ट मनीचा हा जो मूव होतो हा आपण पकडू शकत होतो. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठी होत आहे. येणाऱ्या नेक्स्ट सेल साईडच्या लिक्विडिटीमध्ये मी व्हॉल्युमेट्रिकला एक्सप्लेन करेल. जर तुमचा चांगला प्रतिसाद असेल तर. प्रतिसाद म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जर गोष्ट तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला याचा फायदा होत असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. 5-5, 10-10 हजार लोक व्हिडिओला वॉच करतात आणि 300-400 लोक लाईक करतात. तुम्ही व्हिडिओ पाहतात, त्याचा तुम्हाला फायदा होतोय. एक व्यक्ती 1-1, 1.5 तास बोलतोय, पुढे 3-4 तास त्याला एडिट करतोय. तर ॲटलिस्ट तुम्ही एक लाईक करू शकता, कॉमेंट करू शकताय, व्हिडिओला शेअर करू शकताय, आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे मागितलंच का आहे ना, तुम्हाला पैसे पे करायचे काहीच नाही. ठीक आहे, गोष्ट आवडली असेल लिक्विडिटी अल्गोरिदमची तर तुम्ही लाईक करू शकताय, सबस्क्राईब करू शकताय, कॉमेंट करू शकताय चॅनल व्हिडिओला. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी यापेक्षाही जास्त चांगलं समजून सांगण्यास ट्राय करेल. 5 ते 10 एक्झाम्पलही तुम्हाला दाखवेल आणि त्या पण व्हिडिओज खूप म्हणजे खूप सॉलिड असतील. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजली असेल. या अगोदरचे ही लेक्चर्स तुम्ही पाहिले असेल आणि बऱ्यापैकी आता तुम्हाला स्मार्ट मनी काय आहे हे समजत पण असेल. आता फक्त थेरॉटिकल शिकणं म्हणजे ट्रेडिंग नाही आहे. तुम्ही जे थेरॉटिकल शिकले आहे त्याला प्रॅक्टिकली चार्टवरती मार्क करा आणि त्या प्रत्येक गोष्टीवरती ॲटलिस्ट एक तरी ट्रेड करा. ट्रेड तुम्ही रिअल अकाउंटनेच करा असं पण नाही. ठीक आहे, तुम्ही पेपर ट्रेडिंग वापरू शकताय, तुम्ही त्यावरती थोडंसं प्रॅक्टिस करू शकताय. बट त्यामध्ये कसं आहे की इमोशन एक्झॅक्टली कशा पद्धतीने मध्ये येतात, ते आपल्याला कसे फेस करावे लागतात, माइंडसेट कसं खराब होतं, सायकोलॉजी कशा पद्धतीने खराब होते, त्यानंतर कशा गोष्टी सगळ्या काही बदलतात, ह्या पण गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतील. आपली जी सिरीज आहे ही आपण स्लोली पार्टमध्ये अपलोड करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही एका टॉपिकवरती प्रॅक्टिस करा. आता प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्याकडे $1000 कॅपिटल हवं असं पण नाहीये. तुम्ही हार्डली $50 ते $100 सुद्धा स्टार्टिंग करू शकतात. ठीक आहे, एक चांगला ब्रोकर हवा आहे ज्यामध्ये स्लिपेज कमी बसेल. सेकंड गोष्ट म्हणजे स्प्रेड कमी असेल आणि ब्रोकर ए बुक असेल की ज्याने करून इक्विटी सेफ असेल. प्लस पॉइंट असा डिपॉझिट विड्रॉलला काही इश्यू पण येणार नाही. आणि अनादर म्हणजे
तुमचे विड्रॉल्स टाइम टू टाइम तुम्हाला भेटले पाहिजे. तर चांगल्या ब्रोकरसाठी मी खाली एक नंबर टाकत आहे, तुम्ही सरळ माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकतात. टीमला कॉन्टॅक्ट केल्यानंतर टीम तुम्हाला एक चांगला ब्रोकर सजेस्ट करेल आणि ज्या काही गोष्टी असतील विड्रॉल डिपॉझिट पासून अकाउंट ओपनिंग असेल, इवन कशा पद्धतीने अमाऊंट ऍड करायची आहे, कोणकोणते आपल्याकडे ऑप्शन्स आहे, या सगळ्या काही गोष्टींचं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करेल आमची टीम. त्यामुळे चांगल्या प्लॅटफॉर्मसाठी नक्कीच मेसेज करा, कारण चांगला प्लॅटफॉर्म असेल तर सगळ्या काही गोष्टी आपल्या सुरळीत चालतील.